नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बनावट कागदपत्राद्वारे अल्पसंख्याक कोट्यातून दिल्या गेले प्रवेश. बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नागपुरातील बऱ्याच सुप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बनावट कागदपत्राद्वारे अल्पसंख्याक कोट्यातून अभियांत्रिकीमध्ये प्रवेश दिल्या गेल्याचे प्रकरण नुकतेच उघड झालेले आहे आणि या प्रकरणामध्ये मोठे मासेसुद्धा लागण्याची शक्यता आहे. हे प्रवेश एजंट दलाला माध्यमातून झालेले असले तरी यात विद्यार्थ्यांसोबत मोठ्या प्रशासकीय आणि या जबाबदार असणाऱ्यांनासुद्धा कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. नागपुरातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे ही प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून 300 विद्यार्थ्यांना दिली गेल्याचे यात नागपुरातील नामांकित 5 महाविद्यालये रडारवर असल्याचे उजेडात आलेले आहे. तंत्रशिक्षण संचालन DT आणि प्रवेश नियामक प्राधिकरण ARA यांनी चौकशी प्रक्रिया सुरू केलेली आहे. एजंट व दलालाच्या माध्यमातून हे प्रवेश झाले असले तरी प्रवेश घेतलेल्या 300हून अधिक विद्यार्थी चौकशीत अडकले आहेत. RTईत निवड झाल्यानंतरही शाळा मात्र प्रवेश देत नसल्याचे काही प्रकरण उघड होत आहे. RTई म्हणजे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हे प्रवेश RTईद्वारे दिल्या जाते. शाळाकडून विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश नाकारले जात असल्याचे काही पालकांनी बोलले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या संदर्भात नगरसेवक वसीम खान यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे सोमवारी निवेदन देऊन विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश देण्याचे शाळा व्यवस्थापकावर निर्देशन देण्याची मागणी केलेली आहे. 3 दिवसात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. RTई अंतर्गत ही प्रक्रिया होऊन बराच कालावधी झालेला आहे, परंतु शाळा मात्र अजूनही RTईमध्ये निवड झाले तरी पण प्रवेश देत नाहीत. नागपूर विद्यापीठाने परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 12 जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा 2026 शासकीय पात्रता व प्रवेश परीक्षामुळे मुख्य परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्मरणपत्र जारी केलेले आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना 12 जूनपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांचे प्रमाणित अर्ज विद्यार्थी विकास विभागाकडे पाठविण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाने 8 मे रोजीचे विशेष परीक्षेची ही सुविधा जाहीर केली होती. ज्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा आणि शासकीय पात्रता अशा प्रवेश परीक्षा एकाच दिवशी आल्या होत्या त्यांना महाविद्यालयामार्फत विशेष परीक्षासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली होती. यासाठी प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र आणि उपस्थितांचे पुरावे जोडणे बंधनकारक होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अटी लादल्या आहे असे बच्चू कडू सरकार म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेवरून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सरकारच्या या योजनेत अनेक तांत्रिक त्रुटी आणि जाचकटी असून त्या दूर न केल्यास राज्यातील लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहतील असा थेट आरोप शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलेला आहे.
आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी यावर तोडगा न निघाल्यास सरकारमध्ये असूनही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.